17 याकोबाचं पत्र अध्याय 4 त्याचं 17. याकूब की पत्री अध्याय 4 उसका 17. जेम्स चैप्टर 4 याकूब की पत्री अध्याय 4 वर्स 17. उसका 17. इसलिए जो कोई भलाई करना जानता है और नहीं करता उसके लिए यह पाप है. हेही लक्षात ठेवा की योग्य करणे कळत असूनही ते न करणे हे पाप होईल. आपण डोळे बंद करून प्रार्थना करू. हम आंखों को बंद करेंगे और प्रार्थना करेंगे. कानाला गोड पवित्र सेनाधीश पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या नवराच्या सिंहासनाच्या समोर येतो. तानाऱ्या गोड पवित्र पिता मी वचन लक्षपूर्वक ऐकण्यासाठी मदत कर. तू आमच्याशी बोलत आहे आणि आम्हाला शिकवत आहे. आमच्याकडून हे ज्या काही गोष्टी तू चाहत आहे आज हे वचन आलेलं आहे त्यामुळे पवित्र पिता लक्षपूर्वक आम्ही ऐकावं आणि तसंच अनुकरण करण्यासाठी तू मदत कर. आम्हा सर्वांचा ताबा तुझ्या हातात आहे प्रभू येशूच्या नावाने आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आपल्या सर्वांना माहिती आहे पाप म्हणजे काय. और हम सबको मालूम है कि पाप मतलब क्या पाप है. म्हणजे देवाला न आवडणाऱ्या गोष्टी. और पाप मतलब परमेश्वर को जो अच्छी नहीं लगती वो बात. जे देवाला आवडत नाही और जो परमेश्वर को अच्छी नहीं आपण ते लगती करतो और हम करते हैं त्याचा अर्थ आहे पाप. और उसका अर्थ है पाप. देव जेव्हा आज्ञा देतो और जब परमेश्वर आज्ञा देता आणि है आपण पालन करत नाही और उसका हम पालन नहीं करते त्याचा अर्थ आहे पाप. और उसका अर्थ है पाप. आता याकोब पण तो तसंच सांगत आहे. और याकूब भी यही बताता है. काय म्हणत आहे. और क्या बताता है. चांगलं करणं माहीत आहे. और अच्छा करना ये मालूम है. आपल्याला माहिती आहे हे करणं गरजेचं आहे और हमको मालूम है कि ये करना जरूरी पण है आपण करत नाही लेकिन हम वो नहीं करते. त्याचा अर्थ आहे तो पाप आहे. उसका अर्थ ये पाप म्हणजे है. आपल्याला माहित आहे की आपल्याला मंदिरात आलं पाहिजे और हमको मालूम है कि परमेश्वर के भवन में हमको आना चाहिए. प्रार्थना केली पाहिजे प्रार्थना करना घरात चाहिए. फॅमिली प्रेयर झाली और पाहिजे घर में कौटुंबिक प्रार्थना होना चाहिए. घरामध्ये बायबल रीडिंग झालं और पाहिजे. घर में बाइबल पढ़ना होना हे चाहिए. चांगलं आहे और ये अच्छा है पण आपण करत नाही. लेकिन हम नहीं करते. त्याचा अर्थ आहे आपण पाप करतो. और उसका अर्थ है कि हम पाप करते हैं. जेव्हा आपल्याला माहित आहे चांगलं करणं म्हणजे दया करणं और जब हमको मालूम है कि अच्छा करना मतलब दया करना है, क्षमा करणं क्षमा ज्याने करना, आपल्याला दुखवलंय और जिसने हमको दुखाया त्यांना है माफ करणं उसको माफ करें त्यांच्याशी नातं करणं और उनसे रिश्ता हे बनाए. आपल्याला माहिती आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. हे चांगलं करणे और ये हमको मालूम है और ये अच्छी बात है. ये अच्छा करते हैं कारण येशूने हेच केलं. क्योंकि यीशु ने यही किया येशूने हीच कामं केली. और यीशु ने यही काम किया. येशूकडे येणाऱ्यांना सगळ्यांना येशूने क्षमा केलं. और यीशु के पास जो कुछ कोई भी आता था उसने सबको क्षमा किया. इथपर्यंत की जे त्याला मारत होते त्यांनाही क्षमा केलं. और जो उसको मार रहे थे उसको भी उसने क्षमा किया. क्रूसावर चढत होते त्यांनाही क्षमा केलं. और जो क्रूस के ऊपर उसको चढ़ा रहे थे उनको भी उसने क्षमा किया. जे थट्टा करत होते खाली ये, खाली ये, खाली ये, त्यांनाही त्यांनी क्षमा केलं. और जो उसकी ठट्टा कर रहे थे कि तू नीचे उतर कर आ, परमेश्वर ने उसको भी क्षमा किया. हे त्याला माहिती आहे त्याने क्षमा केलं. और उसको ये मालूम था उसने क्षमा किया. आपल्यालाही माहिती आहे आपल्याला हे चांगलं आहे. आपण क्षमा करतो हे चांगलं आहे. और हमें भी मालूम है कि हम क्षमा करते ये अच्छा है पण आपण करत नाही. लेकिन हम नहीं करते मग ते पाप आहे. तो ये पाप है. सूर्य अस्त होण्याच्या आतमध्ये आपलं बोलणं काय झालं पाहिजे. म्हणजे बोलणं चालू झालं पाहिजे. भांडण मिटलं पाहिजे. तू पाहिजे काय लागलं. सूर्य अस्त व्हायच्यामध्ये माहिती आहे आपल्याला आणि आपल्याला केलं पाहिजे. और सूर्य अस्त होने से पहले हमें एक दूसरे से बात करना चाहिए. हमारे अंदर जो कुछ भी तो में वो निकाल देना चाहिए. हमको मालूम है पण तरी करत नाही. और तो भी हम नहीं करते. त्याचा अर्थ आहे पाप आहे. और इसका अर्थ है कि ये पाप है. आपल्याला माहिती आहे देवाला द्यायचं आहे हे चांगलं आहे. और हमें मालूम है कि परमेश्वर को देना है ये अच्छी बात है पण आपण देत नाही. लेकिन हम नहीं देते. ये पाप है. तुम्हाला कळाला अर्थ. और आपको समझ में आया. चौथा अध्याय 13 ते 15 मध्ये जर तुम्ही वाचलं और चौथा है उसका 13 से लेकर 15 तक अगर आपने पढ़ा 17 वाचलं त्याच्या अगोदरची जर वचनं वाचली और 17 से पहले आपने वचन को पढ़ा तर त्याच्यामध्ये प्रभूच्या इच्छेनुसार स्वतःचं जीवन व्यवस्थित न करता न जगणं आणि सर्व शक्तिमान देवाच्या विरुद्ध आपण बोलतो किंवा आपल्या मर्जीने चालतो ते पाप आहे हे सांगण्याचा उद्देश आहे त्याचा. और परमेश्वर की इच्छा के अनुसार हम नहीं जीते और सर्वशक्तिमान जो परमेश्वर है उसके विरुद्ध में हम जो पाप करते ये उसको बताने का उद्देश्य है. जसं उदाहरण तुम्ही तिथे पाहिलं तिथे ते लोक म्हणतात आपण उद्या बिझनेस करू आपण हे करू आपण तिथे जाऊ तिथे जाऊ. पण कधी आपण देवाला विचारतो का की खरंच मला देवाने बिझनेससाठीच बोलवलेलं आहे का. और लोग कहते हैं कि हम बिजनेस करके वहाँ पर जाएंगे यहाँ पर जाएंगे लेकिन कोई व्यक्ति परमेश्वर से पूछता है क्या कि परमेश्वर ने मुझे बिजनेस करने के लिए बोला है. एका आईने आपल्या मुलासाठी म्हणजे तिला मुलगा होत नव्हता म्हणून तिने म्हटलेलं तू मला मुलगा दे कारण तिला ऑलरेडी 5 मुली होत्या. और एक माँ को लड़का नहीं था इसलिए उसने परमेश्वर से विनती की परमेश्वर तुम मुझे लड़का हा मुलगा तुझ्या सेवेसाठी असेल. और ये लड़का तेरी सेवा के लिए होगा. काय झालं. और क्या हुआ. देवाने मुलगा दिला. और परमेश्वर ने उसको लड़का
दिया 5 मुलींच्या नंतर मुलगा झाला, और 5 लड़कियों के बाद उसको लड़का पण हुआ, त्या मुलाला सेवा करायची इच्छा नव्हती. लेकिन उस लड़के को सेवा करने की इच्छा नहीं थी त्याला धंदा करायचा होता, और उसको धंधा त्याला करना था, व्यापार करायचा होता, उसको व्यापार करना त्याला था, पैसे कमवायचे होते. उसको पैसा कमाना था त्याला मग वाटायचं की नाही सगळं काही पैसेच आहे. और उसको ऐसा लगता कि सब कुछ पैसा ही है. पण जेव्हा त्याच्या मनाच्या विरुद्ध, लेकिन जब उसके मन के विरुद्ध में जेव्हा तो सेवेमध्ये उतरला, जब वो सेवा में उतरा तो हृदयाने तो सेवा नाही करू वो शकत. दिल से सेवा कर नहीं पाया म्हणून तो काय करायचा, साईड बिझनेस करायचा. और इसलिए वो साइड बिजनेस करता था कोणतंही यश नाही झालं, और उसको सफलता नहीं मिली सगळ्यामध्ये शून्य. और सब में वो शून्य त्याच्या था. भाऊजीने जेवढे पैसे लावले, कारण त्याचा भाऊजी कसा डॉक्टर होता म्हणून त्याच्या भाऊजीने खूप पैसे त्याच्यात मागे लावले, और उसके जीजू जो थे वो डॉक्टर थे, इसलिए उसके जीजू ने जो कुछ भी पैसा लगाया ते सगळे वाया गेले. वो सब कुछ व्यर्थ गया. शेवटी त्याचे भाऊजी प्रभूचं भय मानणार होते. ते बोलले, अरे मी तुला सपोर्टर होईल, मी तुला महिन्याचे जे पैसे भेटले पाहिजे, एक पगार भेटला पाहिजे, मी तुला देईल, पण तू देवाची सेवा कर. और उसके जो जीजू थे वो परमेश्वर का भय मानने वाले थे, लेकिन उन्होंने कहा कि मैं तुझे सपोर्ट करूंगा और लेकिन तू परमेश्वर का भय मान. खूप परिस्थितीतून गेल्यानंतर, खूप साऱ्या परिस्थितीतून गेल्यानंतर तो आता कुठेतरी थोडीफार सेवा करतो. और बहुत सारी परिस्थितियों से गुजरने के बाद अभी वो जाकर सेवा करता है. मग कळाला अर्थ, और आपको समझ में आया ज्या गोष्टी देवाला आवडत नाही आणि आपण आपल्या मनाने आपल्या इच्छेने जगायच्या करायची इच्छा करतो, ते देवाविरुद्ध केलेलं पाप होईल. और जो बातें परमेश्वर को अच्छी नहीं लगती लेकिन अपने मन हम क्या करते हैं, अपने मन के अनुसार करते हैं, वो परमेश्वर के विरुद्ध में पाप है. आपण वाचूया मत्ती अध्याय 7 त्याचं 21 ते 23 पर्यंत. हम पढ़ेंगे मत्ती अध्याय 7 उसका 21 से 23 तक. हा, तर त्याच्यामध्ये जर तुम्ही वाचलं, और अगर आपने उसमें पढ़ा 7 ते 23, मॅथ्यू चॅप्टर 7 वर्स 21 to 23, मत्ती अध्याय 7 त्याचं 21 से 23. त्याच्यात जर तुम्ही वाचलं ना, तर ते इथं येशू म्हणतो की तुम्ही मला प्रभू प्रभू म्हणता, और यहाँ पे प्रभु यीशु कहते हैं कि आप मुझे प्रभु प्रभु कहते पण हैं, सर्व प्रभू प्रभू म्हणणारे स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही, लेकिन सब जो मुझे प्रभु कहते हैं वो स्वर्ग के राज्य में प्रवेश नहीं करणार करेंगे. नाही. वो स्वर्ग के राज्य में प्रवेश नहीं परंतु करेंगे, जो माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करतो, लेकिन जो मेरे स्वर्गीय पिता की इच्छा पूर्ण आणि तिथे करता बघा है. शब्द दिलाय चालतो. और उधर शब्द लिखा है कि वो चलता है. चालणं म्हणजे काम करणं. और चलना मतलब कार्य करना. हा, ते करतो, और वो करता है तेच स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करते. और वही लोग स्वर्ग के राज्य में प्रवेश म्हणून करेंगे. बरेच जण येतात, और बहुत से लोग आते हैं हे प्रभू तू माझा देव आहे, स्वीकार पण करतात. और प्रभु तू मेरा प्रभु है ऐसा करके वो स्वीकार भी करते पण हैं. जेव्हा त्यांना सांगण्यात येतं, जब उनको बताया जाता है मला मूर्ती पूजा नाही करायची, और आपको मूर्ति पूजा नहीं करना है, भक्तांकडे नाही जायचं, भक्तों के पास नहीं जाना है, चर्चला यायचं, चर्च में आना है, आज्ञा पालन करायचं, आज्ञा पालन करना है. कोणी दुखवलं तर क्षमा करायचं. अगर आपको किसी ने दुखाया तो उनको क्षमा करना है. हे त्यांना भारी पडतं, और उनको भारी पड़ता ते है निघून जातात. और वो लोग निकल जाते हैं ते प्रवेश करू शकले. और वो प्रवेश कर पाए. आणि जे ख्रिस्तात आहेत, और जो मसीह में है येतात हर रविवारी, और हर संडे को आते प्रभूला हैं, प्रार्थना करतात. प्रभु से प्रार्थना तर करते इथे हैं. लिहिलेलं आहे की ते काही लोक म्हणतात की हे प्रभू मी तुझ्या नावाने भविष्यवाणी नाही केली का, और कुछ लोग परमेश्वर से पूछते हैं कि प्रभु हमने तेरे नाम से भविष्यवाणी नहीं दुष्ट की, आत्म्यांना काढलं नाही का, दुष्ट आत्मा को नहीं निकाला, तुझ्या नावाने खूप सारी चिन्ह चमत्कार केली, प्रार्थना केली. और तेरे नाम से बड़े बड़े चिन्ह चमत्कार किए, प्रार्थनाएं की. पण येशू म्हणतो मी त्यांना खरंच सांगेन मी तुला तुम्हाला कधीच ओळखलं नाही. लेकिन यीशु उसे कहता है कि मैं आपको सच बताता हूँ कि मैंने उनको कभी भी नहीं जाना. असं ख्रिस्ती लोकांना तो का म्हणतोय, और ऐसे मसीह लोगों को वो क्यों कहता है? कारण हे आपल्या मर्जीने चालले, क्योंकि वो लोग अपनी इच्छा के अनुसार चले आपल्या मर्जीने. और आपकी इच्छा के तुम्ही अनुसार म्हणाल, अरे भविष्यवाणी केली, और भविष्यवाणी की आश्चर्य कामं केली, और आश्चर्य कर्म किए है ना, आश्चर्य कामं, भविष्यवाणी, दुष्टात्म्यांना काढणं. और आश्चर्य कर्म, भविष्यवाणी और दुष्टात्माओं को निकालना. पहिली गोष्ट मी सांगते, देव जेव्हा एखादी गोष्ट ख्रिस्ती व्यक्तीला देतो तर ते पुन्हा घेतात. और जब परमेश्वर अगर मसीह व्यक्ति को कोई कुछ बात देता है तो वो परमेश्वर पैसे नहीं देता तुम्ही है. कुणाला गिफ्ट देतात, और आप किसी को गिफ्ट देते हो त्याच्याशी बिनसल्यावर पुन्हा घेता का, और उनसे झगड़ा होने के बाद आप पैसे लेते हो क्या? या कुणाला घड्याळ तुम्ही दिलं असेल और अगर आपने किसी को वॉच दिया होगा आणि तुमचं बिनसलं, और आपका झगड़ा हो गया त्याच्या घरात जाऊन घड्याळ काढून घरी येऊन जाता का, और उसके घर में जाकर वो घड़ी निकाल कर आप लाते हो क्या? क्यों? अरे गिफ्ट दिली ना. और हमने गिफ्ट दिया है मग देवाने पण आपल्याला गिफ्ट दिली आहे. और परमेश्वर ने भी हमको गिफ्ट दिया है. म्हणून भविष्यवाणी, दुष्टात्म्यांना काढणं, हे सर्व आणि आश्चर्य कामं करणं, कारण येशूच्या नावामध्ये ना शक्ती आहे. येशूचं नाव जिथं बोललं जाईल तिथे चमत्कार होणारच. और यीशु के नाम में सामर्थ्य है, इसलिए यीशु का नाम जहाँ पर भी इस्तेमाल किया जाएगा वहाँ पे चिन्ह चमत्कार होगा. त्याचं नाव व्यर्थ नाही जाणार. और उसका जो नाम है वो व्यर्थ नहीं
आहे. बाइबल सांगतात जो कोई उसका नाम लेगा वो उद्धार पाएगा. आणि बायबलमध्ये सांगण्यात आले की जो कोणी त्याचं नाव घेईल तो तारण प्राप्त म्हणजे करेल. जिथं येशू हे नाव घेण्यात आलं तर तिथे सुटकारा होणारच. और जहाँ यीशु है नाम का इस्तेमाल होता है वहाँ पर छुटकारा आता मिलेगा. सिवाची जी मुलं होती ते तर येशूला मानत नव्हती, और जो सिबा की जो लड़की थी वो परमेश्वर को नहीं मानते पण थे, तरीही ते येशूच्या नावाने भूत काढत होते. लेकिन तो भी यीशु का नाम का इस्तेमाल करके वो दुष्ट आत्मा को येशूच्या निकालते थे. भले ते मानत नाही और वो नहीं मानते येशूला, यीशु को, पण भूतांना तर माहिती नाही येशू देव आहे. लेकिन दुष्ट आत्माओं को तो मालूम है कि यीशु परमेश्वर है. बरोबर आहे. भविष्यवाणीबद्दल तुम्ही बोलाल तर कधी कधी खोटी पण भविष्यवाणी होते. और कभी कभी झूठी भी भविष्यवाणी होती है. ख्रिस्तात राहिल्यानंतर और मसीह में रहने के बाद आणि ख्रिस्ताकडून कनेक्शन चांगलं असेल तर मग ख्रिस्ताकडून भविष्यवाणी भेटेल. और अगर हमारा मसीह से अच्छा रिश्ता होगा तो परमेश्वर से भविष्यवाणी मिलेगी. पण जर ख्रिस्ताबरोबर कनेक्शन तुटलं लेकिन मसीह से हमारा नाता टूट गया शैतानाकडून नक्की भविष्यवाणी भेटेल. तो शैतान से जरूर भविष्यवाणी मिलेगी. दुसरं आश्चर्यकर्म, येशूच्या नावात आश्चर्यकर्म होणारच. और यीशु के नाम में आश्चर्य कर्म होंगे ही. पण ते कसे जगत होते, लेकिन वो कैसे जीते थे. जे चांगलं करायला पाहिजे होतं ते करत नव्हते. और जो अच्छा करना चाहिए था वो लोग नहीं करते थे. म्हणून येशू म्हणाला की मी तुम्हाला ओळखत नाही. और इसलिए यीशु ने उनसे कहा कि मैं आपको नहीं पहचानता. बरेच जण, काही जण परमेश्वराच्या इच्छेवर चालण्यासाठी म्हणतात बाबा आपल्याला ते जमणार नाही. और बहुत से लोग परमेश्वर की इच्छा के अनुसार जीने के लिए कहते कि हमको ये नहीं मी हे जमेगा करू शकत नाही. और मैं ये नहीं कर आणि सकता. देवाने हे काम करणं, माझ्याकडून हे काम करून घेणं अशी देवाने अपेक्षा करू नये. और मुझसे काम होना ये परमेश्वर ने आशा भी नहीं माझं रखी. काही टॅलेंट नाही, माझ्याकडून ते होऊ शकत नाही. और मुझ में ये कुवत नहीं क्योंकि मुझ में ये हो नहीं सकता. लक्षात ठेवा, देवाला माहिती आहे आपल्याला काय आहे. और परमेश्वर को मालूम है कि हमें क्या है. त्याच्या कुवतेनुसारच तो आपल्याकडून करून घेतो. और उसकी कुवत के अनुसार ही वो हमसे करा के लेता है. दुसरं करंथीकरांचं पत्र 8 अध्याय त्याचं 12वं वचन जर तुम्ही वाचलं, और अगर दूसरा करंथी उसका 8 का 12 में आपने पढ़ा, सेकंड करंथियन चॅप्टर 8 आणि त्याचं 12 मध्ये, दूसरा करंथी अध्याय 8 उसका 12 में, प्रभू तुमच्याकडून अशा कोणत्याही गोष्टीची अपेक्षा करत नाही और प्रभु आपके द्वारा ऐसे किसी भी बात की अपेक्षा नहीं रखता जे तुम्ही करू शकत नाही, जो आप नहीं कर सकते. परंतु तो तुमची अंतःकरणे जाणतो. वो आपके अंतःकरण को जानता है. तुमच्या अंतःकरणात काय आहे आणि तुम्ही काय करू शकता तेच करण्याची तो इच्छा बाळगतो. और आपके दिल में क्या है और आप क्या कर सकते हो वही वो इच्छा रखता है. मला अनुग्रहाची कॅपॅसिटी माहीत आहे और मुझे अनुग्रह की कुवत मालूम है. की तो 1 किलोच तांदूळ उचलू शकतो. और वो 1 किलो ही तांदूळ उठा सकता है. पण मी चावल उठा पण मी सकता है. 25 किलोची गोणी त्याला उचलायला नाही देणार. और मैं उसको 25 किलो की गोनी उठाने के लिए नहीं दूंगी. आणि तो असं म्हणतोय की देवाने माझ्याकडून अपेक्षा करू नये मी 25 किलोची गोण उचलेल. और वो ऐसा कहता है कि परमेश्वर ने मुझसे ये आशा नहीं रखना चाहिए कि मैं 25 किलो की आपल्याकडून गोनी नाही उठाऊं. होणार. देवा मला 25 किलोची गोण उचलायला सांगू नको. देव त्याला नाही सांगणार. और मुझसे नहीं होगा क्योंकि परमेश्वर तो मुझे 25 किलो की गोनी उठाने के लिए मत बोल. माणसाला माहित आहे, मला माहित आहे और मुझे मालूम है की त्याच्यामध्ये 1च किलो उचलण्याची कुवत आहे. और उसमें 1 ही किलो को वजन उठाने का कुवत है. तर मग देवाला माहित नाही का की त्याच्यामध्ये 25 किलो उचलण्याची ताकद नाहीये. तो परमेश्वर को मालूम नहीं है क्या कि वो सिर्फ 25 किलो का वजन उठाने की उसमें कुवत नहीं मग है. तसंच आपल्या क्षमतेनुसारच तो आपल्याला कामं देतो, और वो हमारी क्षमता के अनुसार ही वो हमें काम देता है आज्ञा देतो. और आज्ञा देता है. त्याला माहित आहे आपण मूर्ती पूजा करणार नाही हे त्याला माहिती आहे, म्हणून तो त्याने ती आज्ञा दिली. और उसको मालूम है कि हम मूर्ति पूजा नहीं करेंगे इसलिए उसने हमको आज्ञा दी है. जे तो आपल्याला आज्ञा देतो, तो जे काही आपल्याकडून करून घेतो ते आपण करू शकतो हे त्याला माहित आहे, म्हणून ते करायला देतो. और जो कुछ वो हमको आज्ञा देते हैं और जो कुछ वो हमसे करा के लेते हैं उसको मालूम है कि हम कर सकते हैं इसलिए वो हमको करा के लेता हे है. नेहमी लक्षात ठेवा. और ये हमेशा याद रखो. कारण मला आठवते मी जेव्हा कॉयरमध्ये होते और जब मैं क्वायर में थी तर मला वाटायचं मला याचीच कॉलिंग आहे. और मुझे ऐसा लगता था कि मुझे इसी का कॉलिंग है. मला बोलाहट ह्याचीच आहे. और मुझे बुलाहट इसकी ही है. वचन आपल्याला नाही जमणार. और वचन मुझसे नहीं होगा. आणि जेव्हा मला पालकांनी सांगितलं की तुला हाऊचच घ्यायचं आहे और जब मुझे पास्टर ने बताया कि तुझे हाउसेस लीड करना है आणि तू वचन घे, और तुझे वचन लेना है. पास्टर म्हणलं आपली तर आपल्याला ती ताकद नाही आपल्याला. तुम्ही पाहिजे तिथं गाणी गायला बोला, मी तिथे येशूची गाणी गायली. और मैंने पास्टर को कहा कि मुझ में ये इतनी कुवत नहीं है, आप जहाँ पे चाहिए उधर अपनी आप बोलो कि गाना गाऊं तो मैं उधर गाऊं. प्रभू की स्तुती मी करेल, और प्रभू की स्तुति में करूँ वचन नाही घेणार. लेकिन वचन नहीं लूंगी. पण जेव्हा मला सिस्टर खर्यानी आणि आमचा जो ग्रुप होता मुली बायकांचा, त्यांनी मला सांगितलं की देव तुला म्हणतोय की तू घे,
और जब मुझे सिस्टर फरिया ने और जब हमारा ग्रुप था उन्होंने जब कहा कि परमेश्वर तुझसे कहता है कि तू ले, तेव्हा मी घेऊ शकतो. और तब मैं ले म्हणजे देवाला माहित होतं ते आहे माझ्यात. और परमेश्वर को ये मालूम था कि वो मुझ में है है ना, झाडू मारणं आहे माझ्यात, और झाड़ू मारना है मुझ में संडास है, धुणं आहे माझ्यात, और संडास धोना है मुझ में है, जेवण बनवणं आहेच माझ्यात. और खाना बनाना है मुझ में है, तेच देणार तो. और परमेश्वर वही देगा. तुम्हाला कळालं? त्याच्यापेक्षा अगदी डोंगर चढणं तो मला नाही देणार. देईल का? एखाद्या डोंगरावर चढणं माझ्याने नाही जमणार. और पहाड़ चढ़ना है मुझसे नहीं होगा, नाही होणार. और नहीं होगा, 25 किलोची गुण मी नाही उचलणार. और 25 किलो को गोनी में नहीं उठा नाही पाऊंगा, होणार. मी जोशावर बोलवेल. और मैं जोशुआ को बुलाऊंगा, नाहीतर कोणाला मी उचलेल पण एकाला सपोर्टर घेईल. और मैं उठाऊंगी लेकिन किसी को सपोर्ट करने के लिए 25 नहीं. किलोची गुण उचलायला आधी तू उचल, आधी मी उचलते, आपण दोघी घेऊन जाऊ. और 25 किलो की गोनी उठाने इसलिए आधा तो उठाना, आधा मैं उठा के हम लेकर आणि जाएंगे. देवाचं वचन तुम्हाला काय सांगते माहितीये? और आज परमेश्वर का वचन आपसे क्या कहता देव है? जे तुमच्याकडून करून घेऊ इच्छितोय और जो परमेश्वर आपके द्वारा करा के लेना चाहता है हा ते तुमच्यात आहे वो आप में है, आणि ते तुमची कॅपॅसिटी आहे म्हणूनच तो तुम्हाला चांगलं तुमच्याकडून करून घेतोय. वो आपकी कुवत है इसलिए परमेश्वर आपके द्वारा वो करा के आणि लेता एकदा है. जर तुम्ही चांगलं करत गेला ना तो वाईट ऑटोमॅटिकली दूर होईल. और अगर आप एक बार अच्छे तरीके से करते गए तो जो बुराई बातें हैं वो दूर हो जाएगी, ऑटोमॅटिकली ते दूर होईल. वो अपने आप वो दूर हो जाएगी. पण चांगलं करायचं और अच्छा करना है, आणि चांगलं आपण करत नाही हाच आपला प्रॉब्लेम आहे. और हम अच्छी बातें नहीं करते, यही हमारा जर समस्या तुम्ही है. मध्य अध्याय 25 मध्ये वाचलं, और अगर आपने मध्य अध्याय 25 में पढ़ा, मालकाने 3 चाकरांना कॉइन नाणे दिले, काही कॉइन्स दिले, एकाला 10, एकाला 5, एकाला 1. और स्वामी ने 3 नौकर को कुछ कॉइन्स दिए, एक को 10, एक को 5 और एक को 3. है ना, तर मग त्यांचा हिशोब पण घेतला ना. और उनका हिसाब भी उसने ज्याला दिया. 10 मिळाले त्याने 10 कमवले, और जिसको 10 मिला था उसने 10 को कमाया, ज्याला 5 मिळाले त्याने 5 कमवले, और जिसको 5 मिला था उसने 5 आणि कमाया, ज्याला 1 मिळालं और जिसको 1 मिला था. देवाला माहित होतं तो एवढंच करू शकतो. और परमेश्वर को मालूम था कि वो ये इतना ही कर सकता है, तरी देवाने त्याला दिलं ना. और तो भी परमेश्वर ने उसको दिया ना. देवाची इच्छा होती की त्याने हे काम चांगलं काम एक का असेल ना म्हणजे करावं. और परमेश्वर की इच्छा थी कि उसने एक अच्छा काम करना चाहिए, एक भी क्यों ना होने, लेकिन उसने करना पण त्याने चाहिए, नाही केलं, लेकिन उसने नहीं किया, त्याने लपून ठेवलं. और उसने छुपा के रखा, म्हणून देवाने हिशोब घेतला. और इसलिए परमेश्वर ने हिसाब आणि दिया. आपण वाचू शकतो देवाने त्याला शिक्षा दिली. और हम पढ़ सकते कि परमेश्वर ने उसको शिक्षा दी, देवाने त्याला शिक्षा दिली. और परमेश्वर ने उसको शिक्षा दी. हे नेहमी लक्षात ठेवा. म्हणून आहे ना आपल्याला देव जेव्हा एखादी गोष्ट करायला सांगतो, चांगल्या गोष्टी क्षमा करणं, दया करणं, देणं, मदत करणं, हेल्प करणं, प्रेम करणं, अनुग्रह करणं, काम करणं, चर्चमध्ये काम करणं, बाहेर काम करणं, हे सर्व आपल्या देवाने आपल्याला जेव्हा सांगितले तर आपण करायचे. और अगर परमेश्वर हमको कुछ अच्छी बातें करने के लिए बोलते हैं कि चर्च में काम करना है, परमेश्वर की सेवा करना, तो यह हमें ये इसलिए परमेश्वर हमसे कहता है. तुम्हाला बऱ्याच वेळेला असं आपल्याला असं वाटतं ना की अरे आपल्याकडून चुकून पाप झालं, चुकून आपल्याकडून काही गोष्टी झाल्या, तर ते ना पाप नाही. और आपको ऐसा लगता है कि हमसे गलती से पाप हो गया, हमसे गलती से गलती हो गई, इसलिए आपको लगता है कि ये पाप नहीं है. आपण म्हणतो ना अनजाने में मेरे से हुआ, मुझे ये वचन मालूम नहीं था. आणि माझ्यामध्ये अनजाण्यामध्ये झालं, मला हे वचन मुझे माहिती मालूम नव्हतं, नहीं था ऐसा करना था, हो गया भी. आणि मला माहित नव्हतं असं करायचं होतं, पण माझ्याकडून ते झालं. अनजाने में जब कोई पाप किया तो वो पाप नहीं होता है. आणि जर अनजाण्यामध्ये जर कोणतं पाप करण्यात आलं तर ते पाप नसतं. लेकिन बाइबल बताता है अनजाने में भी किया हुआ पाप पाप है. आणि बायबल आपल्याला सांगतात की अनजाण्यामध्ये सुद्धा केलेलं पाप आहे ते पाप असतं. पढ़ सकते हैं लेवी अध्याय 5 में. आणि तुम्ही वाचू शकता लेवी अध्याय 5 मध्ये. लेवी अध्याय 5 उसके 17वें वचन में. आणि लेवी अध्याय 5 त्याच्या 17व्या वचनामध्ये. लेवी अध्याय 5 त्याचं 17. मी तुम्हाला काही 2-3 उदाहरणं सांगेल की ज्याच्याद्वारे तुम्ही शिकू शकता की ॲटलीस्ट 3 गोष्टी तरी मी तुम्हाला शिकवते की तुम्ही चांगलं करणं किती इम्पॉर्टंट आहे. और मैं आपको 3 बातों में सिखाऊंगी कि अच्छा करना कितना जरूरी है. लेवी अध्याय 5 त्याचं पहिलं वाचून घेऊ. और लेवी अध्याय 5 का हम पहले पढ़ते हैं. लेवी चैप्टर 5 लेवी अध्याय 5 वर्स 17. उसका 17 17 to 19 है, लेकिन हम 17 ही पढ़ेंगे. और 17 ही हम पढ़ेंगे. कोणी अनजाणतेपणाची देवाच्या एखाद्या नियमाचा भंग केला. हाँ, अजानतेमध्ये अनजाने में कोई एक परमेश्वर की आज्ञा का उल्लंघन किया. अभी क्या उल्लंघन किया? बीवी को मारा, आणि बायकोला मारलं, बीवी को छोड़ा, आणि बायकोला सोडलं, अनजाने में हो गया. आणि अनजाणतेमध्ये झालं, गाली दिया, आणि शिव्या दिल्या, गुस्सा आया बोलकर गाली निकल गया. आणि राग आला म्हणून शिवी निघून हम गेली. क्या बोलते? अनजाने में हो गया, गलती से हो गया, जानबूझ के नहीं हुआ ये. आणि तुम्ही काय बोलता? अजाणतेमध्ये झालं, जाणून बुजून नाही झालं. होते हैं ना. आणि बोलता लेकिन वहाँ क्या लिखा है? तरी तो दोषी ठरेल. तभी तो दोषी ठहरे, है ना.
हमारा हिंदी में क्या लिखा है? जिन्हें यहोवा ने मना किया है किसी काम को करे तो चाहे वो उसके अनजाने में हुआ हो तो भी वह दोषी ठहरेगा हाँ। और उसको अपने अधर्म का भार उठाना पड़ेगा। उसको अपने अधर्म का भार उठाना पड़ेगा। तुम्हाला कळाला अर्थ? और आपको समझ में आया? अनजाने में भी हम करते हैं तो परमेश्वर के सामने दोषी ठहरते हैं। आणि जरी आपण अजाणतेमध्ये सुद्धा करतो तरी आपण देवासमोर दोषी ठरवण्यात और येतो. उसके लिए सबसे बेस्ट उदाहरण दिया है, चांगलं उदाहरण दिले शमरोनी जो यरीहोमधून यरूशलेममध्ये चाललेला. और अच्छा उदाहरण दिया है कि जो शमरोनी था वो यरीहो से एक व्यक्ति- यरूशलेम में जा रहा था. एक व्यक्ती यरीहोतून पुढे चाललेला, नाही यरूशलेममधून यरीहोत चाललेला और एक व्यक्ति यरूशलेम से यरीहो में जा रहा था आणि त्याला डाकूने पकडलं, और उसको डाकू ने घेरा, मारा आणि आत्मराम करून सोडलं. और अधमरा कर उसको छोड़ पण दिया. याजक आणि लेवी यांना माहित होतं की त्याला मदत करायची आहे. और याजक और लेवी को मालूम था कि उसको मदद करना है त्याच्या घावांना भरलं पाहिजे. और उसके घाव को भरना तो चाहिए. जिवंत आहे अजून, और वो जीवित है अभी तो तक मेलेला नाहीये. और अभी तक वो मारा नहीं कुठेतरी है थोडाफार जीव त्याच्यात राहिलेला आहे. और उसमें जान है. तर मग मला काय केलं पाहिजे? त्याला मदत केली पाहिजे. और मुझे क्या करना चाहिए? उसको मदद करना हे चाहिए. चांगलं काम त्यांनी करायला पाहिजे होतं, और ये अच्छा काम उन्होंने करना पण चाहिए त्यांनी नाही केलं. लेकिन उन्होंने पण नहीं एक किया. सामरी व्यक्तीने केलं. और एक सामने व्यक्ति ने किया त्याने एक चांगलं काम केलं. और उन्होंने अच्छा काम तो किया. त्याचा नातलग होता का? और उसका रिश्तेदार था ओळखीचा होता का? और जान पहचान का त्याच्या था गावाचा होता का? और उसके गांव का था त्याच्या जातीचा होता और का? उसकी जाति का था अनोळखी माणूस होता. और अजान व्यक्ति था. पण तरीही लेकिन तो भी त्याला कळवळ आला जेव्हा त्याने बघितलं की अरे हा असा पडलेला आहे, और उसके ऊपर उसको दया आई कि वे ऐसा गिरा है आणि म्हणून त्याने काय केलं? चांगलं केलं. और इसलिए उसने अच्छा किया. मग आज देवाचं वचन पण तुम्हाला हे सांगतं की आज असे बरेच ख्रिस्ती जे अदमले आहेत, जिवंत पण नाही, मेलेले पण नाही, असे जर तुम्हाला कधी दिसले किंवा संकटात दिसले, पडलेले दिसले, तर त्यांना तुम्ही मदत करा, चांगलं करा त्यांच्यावर. और बहुत सारे जो मसीह लोग हैं वो अर्धमरे हैं, इसलिए आप वो मसीह भी नहीं और संसार की भी नहीं. और कुछ लोग आपको संकट में दिखते तो आपने उनके साथ अच्छा ही करना एका चाहिए. बाईने मला सांगितलं और एक स्त्री ने मुझे बताया की आपल्या चर्चमधल्या एक माणसाला मी सिगरेट पिताना पाहिलं. और अपने चर्च का एक आदमी था उसको मैंने सिगरेट पीते हुए देखा. म्हटलं देवाने तुम्हाला दाखवलं ना, और परमेश्वर ने आपको दिखाया तुम्ही प्रार्थना करा. और आप प्रार्थना करो. तुम्हाला दाखवलं, और आपको दिखाया आणि प्रार्थना करा, बोबाटा करू नका. और आप प्रार्थना करो, उसका प्रचार मत हे करो चांगलं काम करा. और ये अच्छा काम करो त्याला नफरत करू नका. और उसका नफरत मत करो. एक दिवस देव त्याला या कमजोरीतून बाहेर काढेल. और परमेश्वर उसकी इस निर्बलता से उसको बाहर निकालेगा. पण काय होईल? लेकिन क्या होगा? देव त्याच्यावर दया करेल. और परमेश्वर उसके ऊपर दया करेगा. पण तुम्ही असं होऊ नका की तुम्हाला चांगलं करता येतंय पण तुम्ही करत नाही, असं होऊ देऊ नका. और आपको अच्छा करने के लिए होता है लेकिन आप अच्छा नहीं करते, ऐसा मत होने दो. आपला प्रॉब्लेम हाच आहे की जो कोणी पापात दिसला की आपण त्याची पब्लिसिटी करून टाकतो. और हमारी समस्या यही है कि जो कुछ भी हमको पाप में गिरा हुआ दिखाई देता है हम उसकी पब्लिसिटी कर देते है हैं. ना? पण आपल्याला त्यांना काय केलं पाहिजे? मदत केली पाहिजे. लेकिन हमने क्या करनी चाहिए? उनकी सहायता करना जसं त्या चाहिए. सामरी व्यक्तीने काय केलं? त्याला उचललं, गाढवं घेतलं, त्याचे घाव भरले, त्याच्यावर तेल मळलं, त्याला कुठे घेऊन आला? सरायमध्ये, चर्चमध्ये घेऊन आला. मग तसंच आपल्यालाही तेच करायचंय. और जैसे उस सामने व्यक्ति ने क्या किया, उसको उठाया और उसको चर्च में लेकर आया, तो हमको भी वैसा ही करना है. हा, हे नेहमी लक्षात ठेवा. और ये हमेशा याद रखो. म्हणून देवाचं वचन आपल्याला काय सांगते? जेव्हा आपल्याला माहित आहे चांगलं करायचं आहे, और जब हमको मालूम है कि अच्छा करना है ते करायचं. तो अच्छा करना है. माहिती पडलं? दुसरा पॉईंट देव आपल्याला शिकवतो और परमेश्वर हमको दूसरा पॉइंट सिखाता है की देवाने आपल्याला आध्यात्मिक रीतीने बऱ्याच जणांना बरेच अथॉरिटी, दानं, फळं ही तुम्हाला दिलेली आहे. और परमेश्वर ने हमको आत्मिक रीति से बहुत सारे दान, फल दिए और अधिकार दिए हैं त्याचा वापर केला और पाहिजे. उसका इस्तेमाल करना चाहिए. हे चांगलं आहे जेव्हा आपण त्याचा वापर करतो. और ये अच्छी बात है जब हम उसका इस्तेमाल करते हैं. बघा तुमच्या घरामध्ये कोणीतरी एक व्यक्ती असा निघेल जो खूप चुका करतो. और आपके घर में ऐसा कोई व्यक्ति निकलेगा जो बहुत सारी गलतियां करता है. देव तुमच्यामध्ये क्षमेचं एक नाणं दिलेले, कॉईन दिलेलं आहे. लेकिन परमेश्वर ने आपके अंदर एक क्षमा का कॉइन दिया है. म्हणून देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याला क्षमा करावं. और परमेश्वर की इच्छा क्या है कि आपने उसको क्षमा करना चाहिए. तुमच्या क्षमेने ती व्यक्ती बदलेल. और आपके क्षमा करने से वो व्यक्ति चेंज हो जाएगी. देव नक्की त्या व्यक्तीला बदलेल. और परमेश्वर जरूर